नागपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यात एक कुटुंब जखमी झालेलं आहे। हे 3 जणांचं कुटुंब जखमी झालेलं आहे। जळता ड्रोन घरावर पडला आणि त्यानंतर हे कुटुंब जखमी झाले। जखमींना रुग्णालयात आता उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे। तर बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज येत होते आणि आता हे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। नागरी वस्त्यांना आज पाकिस्तानकडनं लक्ष्य करण्यात आलं। एलओसीवर देखील गोळीबारासह तोफांचा मारा केला जातोय पाकिस्तानकडनं। तर जे कुटुंब यामध्ये जखमी झालं होतं तर ही दृश्य आपण पाहतो की तिथली रुग्णालयात देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत आणि जे कुटुंब यामध्ये जखमी झालंय त्यांच्यावर देखील आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर जखमी कुटुंबाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला। दुसऱ्यांदा तुर्कीच्या ड्रोनद्वारे हा हल्ला। कालही तुर्कीच्या ड्रोनचे अवशेष या ठिकाणाहून जमा करण्यात आलेले होते। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आणि हा ड्रोन जो आहे तो भारताने पाडलेला आहे। त्याचे अवशेष देखील भारताने जमा केले। तर भारतीय सैन्याकडून देखील सध्या चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे।